बघा लगेच कसं वातावरण झालं. काम सगळं आवारलंय आता आणि सारवून काढायचे. ज्ञानेश्वरी खेळते झोका. होय ग ज्ञानू, काटा आणखी तेवढी पॅकिंग करू दे. मग ह्यांच्या चिवकडून आणूकडून. हा बघ की हाय का. आणि ये घेऊन चल पॅकिंग करायची तर मी सारवून काढते. भांडी घासली एवढं म्हणलं सारून काढा. इकडचं हाय चांगलंच पण हे चुली पुसलं. भात शिजाय घातला होता मस्तपैकी फोडणीचा. हारावर छान असा भात एकदम ओके शिजून निघला. 2-4 शिट्ट्या झाल्या. आता दूध मानते. आता हारावरती छान शिजलाय असा. दूध मांडते वरण एवढं सारून घेते. भांडी घासली सगळी चकाचक. कुठे गेल्यात? मोटर बंद करायला लावायची म्हणलं. बापू रानात गेले तर आत्याने गाय आणली. काय काय म्हणू? बर बर थांबा. त्यात गाय त्या गाय घेऊन आणते पान दाखवायला. माझं चालू होतं घरातलं काम. भांडी घासायचं राहिली होती सकाळपासून. ती मग म्हणल्या गाईला पान दाखवाय आणलं. पाणी मोटर चालू झाली म्हणून तिला धुतली आणि चालवली बांधायला. थोडं ऊन पण पडलंय. पाणी मारलं असं आपलं. गाभण आहे ना परत गाभण राहिली. जेवढं गवत्याला ना बारीक बारीक तेवढं घेऊन या. काय करायचं कुरिअर पॅकिंग करायचंय. बॉक्स संपल्यात. हा त्यांना म्हणावं द्या 7-8 तरी द्या म्हणाव. ते ह्याची पण पार्सल आहेत ना आपलं दूध पावडर वाढायसाठी गुरांचं. त्याची पण आहेत पार्सल बारीक बारीक. ते डब्बे आहेत ना त्याच्या मापचं लागायच्यात. होय ग बघ आणि आण. साहित्य सगळं गोळा केलेलं आहे. चला आता सारवून काढते आणि सारवून काढल्यावर पॅकिंग करते आणि अण्णाला कुरिअर घेऊन लावायचं या. ए पोरा उरक ना तुझं. अगं तू कुठं आली? त्याला कारखान्यावर जायचं आता पोस्टाने कुरिअर टाकायला. पोस्टाची कुरिअर वेगळी आहे ती. कुरिअरची वेगळी टाकावं लागते ती. पोस्टाची वेगळी टाकावं लागते ती. काय होतंय लवकर पोचत नाही ती. मग लय ताण होतो या. पुरी आल्या बॉक्स घेऊन. अण्णा जायचं टाकाय हो का मी. आणि मस्त घर सारवून घेतलं. सारवल्यावरती किती छान वाटतंय पण वाळलेलं नाही. आत्ताच सारवून काढलं आणि हातपाय तोंड धुतलं. पुतावर पुरी आल्या. भरलं थोडंसं. अवतार बदलला. लय झालता सकाळपासून अवतार. म्हणलं अवतार पण बदलाव. डोकं हे विचारलं आणि इथंच सगळं बॉक्स हे आणल्यात हो का. इथंच ठेवलंय. आता इथंच पॅकिंग करते कारण का काटा चार्जिंगला नाही. आता इथंच काटा चार्जिंगला लावावं लागेल. बघावं लागेल काटा चार्जिंग आहे का काय. नसला तर इथं लावून चार्जिंग करावं लागेल. मॅडमचा आमचा आराम चाललाय. झोपल्यात. झोपा झोपा अशा कसं मस्त झोपलेल्या असतात त्या. त्यांचा आराम चाललेला असतो. त्यांचं काय टेन्शन नसतं. झोप असं असतं काम आमचं छानपैकी. आता कवर पण झोपन. मांजरं कुत्री सगळ्यांचं बघावं लागतं. काय करता आपण हे केलंय म्हणल्यानंतर ना त्यांना जीव लावावं लागतोय की. ॲड्रेस किती आहे ते बघावं लागेल. आता पोस्टाची तेवढी पॅकिंग करणार आहे आणि कुरिअरची आधी पोस्टाची करून देतील मग कुरिअरची करते. चला तर बघत राहा. ते का नाही जाना मी पार्सल पोस्टाची पॅकिंग करत करत आली. अरे तू चष्मा कुठं ठेवलाय? तू तिकडं असतो त्या खटावरती. तिकडं किती वाजल्या तर पोस्ट बंद होईल. उरक पाठदिशीने भावनगरला जावं लागतं आम्हाला इथं पोस्टाला. आणि कुरिअर टाकायला बारामतीला जावं लागतं. कुरिअरमध्ये टाकलं ना तरी ते पोस्टाचे टाकतात. पण त्यांना काय होतं कुरिअर टाकायचे मग पोस्टाला तिकडं बारामतीत जायचं ते मग त्यांना पण खूप लोड होतो या. म्हणून म्हटलं चला जी पोस्टाचे आहेत धाराशिव, सातारा, कोरेगाव नंतर न आणि कोल्हापूर आणि धाराशिव नंतरचं ते ह्याचं एक आहे काय म्हणतात त्याला सातारा कोरेगाव एक. म्हणजे असं जी कोरेगाव तुरुटी काहीतरी असं नाव आहे. लासुर्णे कोरेगाव सातारा आणि तुरुची असं वेगळीच गाव आहेत कसली काही जणू. त्याच्यामुळे ते पोस्टाने टाकावं लागतं या. आणि पोस्टाची पार्सल बांधाय पलीकडचं घर वाईज पुसून काढलंय वाळतं या. म्हणून मग इथंच पॅकिंग चालू या. आणि कुरिअरची पॅकिंग आता पलीकडे बसून करणार आहे. पण थांबा वाईज थोडं ते 5 वाजता टाकाय जाणार आहे तो कावा.
मग म्हटलं ही आधी त्याला सगळं व्यवस्थित करून द्यावं, कारण का पोस्ट जे आहे ते 1ला वाटतं 12 भावनगरचं बंद होतं. परत ना आणि कुरिअर बंदच राहणार रक्षाबंधनमुळे 2-4 दिवस. मग डायरेक्ट मंगळवार ते सोमवार मंगळवारच्याच पुढं. मग आज टाकून घेतल्यावरती 2-3 दिवस तेवढंच रक्षाबंधनचं ह्याचं आपल्याला सुख लागेल. गेलं गावाला आईच्या इकडे तरी मग हे होईल ना, म्हणून म्हणलं चला टाकूया. आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून. गावला का हा उरक जा इतका खाली काय सापडलेला जपळ. स्कूटी ही घेऊन येतो मी एक चिटकावती ही 2-3ला ॲड्रेस चिटकवायचा राहिल्या तर झाल्यात तर उरक तुझं पाटापाटा. मी सकाळ धरून किती वेळा सांगितलं उरक उरक म्हणून. मी सकाळी किती काम केलं, पार घर सारून घर वाळलं माझं, तिकडचं हिकडचं ही की पटापटा काम आवरून म्हणलं जा लवकर, तर जायला टायमिंगच नाही. ह्याला उरक म्हणलं तरी उरकत नाही, इतका वैताग घेतो ना. ज्ञानूला सकाळी म्हणलं कर ग 2-4 पार्सल पॅक पोस्टाची आहे ती पाटापाटा, तर तिने नाही म्हणली मला लय अभ्यास आहे म्हणली मम्मी, सुट्टी आहे पण म्हणली मला लय अभ्यास आहे. आता काय अभ्यास आहे तर काय बोलायचं आहे ना, आता अभ्यास आहे म्हणल्यावर काय करायचं. असं त्याला आज ह्याची सुट्टी आहे ना ईद, त्याच्यामुळं जाऊ द्या, बसली आता अभ्यास करायला, करू द्या आता काय म्हणायचं नाही. आलंय माझं पण आता काम आवरत नाही आता काय एवढं. सध्या बाय सगळ्यांना.